वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर आत्तापर्यंत हगवणे कुटुंबासह या प्रकरणातल्या अनेक संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। पण गेले 10 दिवस यातला एक संशयित पोलिसांना गुंगारा देत होता। पोलिसांपासून लपण्यासाठी त्यानं पुण्यातून थेट देशाबाहेर पळ काढला, पण पोलिसांनी अखेर त्याच्या मुसक्या आवळल्या। हा संशयित आरोपी म्हणजे हगवणेंच्या अगदी जवळचा असलेला निलेश चव्हाण। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला निलेश चव्हाण नेपाळमध्ये लपून बसला होता। तेथे तो कसा पोहोचला, इतके दिवस फरार राहण्यासाठी त्याला कुठल्या आकानं मदत केली का, पाहूया याविषयीचा हा खास रिपोर्ट। हगवणे कुटुंब अटकेत, हगवणेंचे साथीदारही अटकेत आणि आता निलेश चव्हाणही ताब्यात। वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर 21 मे पासून फरार असलेल्या निलेश चव्हाणच्या अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी मुसक्या आवळल्या। पण निलेशला बेड्या ठोकण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांना थेट नेपाळ गाठावं लागलंय। पण निलेश चव्हाण नेपाळमध्ये पोहोचला तरी कसा, असाही सवाल तुम्हाला पडला असेल। 21 मेला निलेश चव्हाण पुण्याला गेला, तिथून त्यानं मुंबई गाठली। मुंबईतून तो कर्जतला पोहोचला, मग रायगड आणि तिथून तो दिल्लीला गेला। दिल्लीतून निलेशनं उत्तर प्रदेशातलं गोरखपूर गाठलं, मग यूपीतलं सोनोली आणि त्यानंतर सोनोलीतून नेपाळमधलं भैरवा आणि मग भैरवातून काठमांडू। 21 मे ते 25 मे या 4 दिवसात निलेश चव्हाणनं पिंपरीतून थेट नेपाळ गाठलंय। इथे 25 मे पासून ते 30 मेच्या सकाळपर्यंत त्याचा मुक्काम होता। आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे 3 पथक रवाना करण्यात आले होते। सदर पथकाने आज निलेश चव्हाण या आरोपीस भारत नेपाळ बॉर्डरवरील गोरखपूर जिल्ह्यातील एका ठिकाणावरून दुपारी आज ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला ते पिंपरी चिंचवडच्या दिशेने घेऊन येत आहेत। आज मध्यरात्रीपर्यंत तो आपल्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये त्याला आणण्यात येणार आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आणि पुण्याच्या अँटी गुंडा स्क्वॉडच्या युनिट 4 कडून ही कारवाई करण्यात आली आहे। वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर तिचं बाळ याच निलेश चव्हाणकडे होतं। निलेश चव्हाणचे हगवणे कुटुंबियांशी जवळचे संबंध आहेत, मात्र याच निलेशची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। त्यामुळंच कसपटे कुटुंबीय जेव्हा या बाळाचा ताबा घेण्यासाठी निलेशकडे गेले, तेव्हा त्यानं बंदुकीचा धाक दाखवून या कुटुंबियाला हुसकावून लावलं होतं। या घटनेनंतर बाळाची हेळसांड केल्याबद्दल आणि वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाणला सहआरोपी करण्यात आलं होतं। तेव्हापासून गेले 10 दिवस त्याचा शोध सुरू होता। दरम्यान या कारवाईनंतर राजकीय वर्तुळामध्ये अनेक प्रतिक्रियाही उमटल्या। निलेश चव्हाणला आज नेपाळ बॉर्डरवरून अटक करण्यात आलेली आहे। तो नेपाळपर्यंत कसा पोहोचला, त्याला कुठल्या आकाने मदत केली आणि तो एवढे दिवस फरार कसा राहू शकला, या निलेश चव्हाणला एवढे दिवस फरार राहण्यासाठी मदत करणारा आका कोण, हे देखील चौकशी करण्यात यावी। त्या संदर्भात ही जी केस आहे ही पॉलिटिकल नेक्सस असलेली केस आहे, त्यामुळे ही केस CID कडे वर्ग करण्यात यावी, ही जी माझी मागणी आहे ती मी या निमित्ताने परत एकदा मागणी करते आहे। हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण नरकात जरी गेला असता तरी त्याला बेड्या ठोकणारच होते, कारण का राज्याचे उपमुख्यमंत्री पालकमंत्री माननीय अजितदादांनी याआधीच सांगितलं होतं, वैष्णवी हगवणे प्रकरणात कोणालाही राजकीय पाठबळ नाही। निलेश चव्हाणवर याआधीही काही गुन्हे दाखल होते। स्वतःच्याच पत्नीचा छळ केल्याचाही आरोप त्याच्यावर आहे। निलेश चव्हाणची ही गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केली आहे। निलेश चव्हाणला नेपाळच्या बॉर्डरवरनं अटक झाली हे ऐकून आपल्या सगळ्यांनाच हायसं झालं आणि आत्ताच्या घटनेला मला असं वाटतं त्याला खूप प्रकरणांमध्ये शिक्षा मिळाली पाहिजे। पहिलं म्हणजे त्यांनी त्याच्या पत्नीचा जो छळ केला, तिचे जे व्हिडिओज बनवले होते आणि अमुक ज्या घाण गोष्टी आपण सगळ्या ऐकल्या, त्याची त्याला शिक्षा झाली पाहिजे। त्या व्यतिरिक्त त्याच्याकडे जे सुपेकरांच्या मेहरबानीने मिळालेलं गन लायसन्स होतं, त्याची चौकशी झाली पाहिजे की खरंच याच्या जीविताला धोका होता का फक्त यांचे शशांकचे मामा होते म्हणून सुपेकरांनी ते लायसन्स दिलं। गुन्हा दाखल झाल्यानंतर गेले 10 दिवस निलेश चव्हाण पोलिसांना गुंगारा देत होता, पण अखेर निलेश चव्हाणच्या हातात बेड्या पडल्याच। आता चौकशी दरम्यान वैष्णवीची आत्महत्या, हगवणे कुटुंबाची छळछावणी आणि आत्महत्येनंतर बाळाचा ताबा निलेशकडे कसा आला, या संदर्भात काय काय माहिती समोर येते हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मिकी घाईसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.